मोदी साहेबांनी खरं म्हणजे कधीच लोकसभेमध्ये इतक्या जागा आणू गेल्या 10 वर्षात कधीही त्यांनी अशी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी घोषणा केली 6 दिवस देशभर सुरू केले आणि या अभियानाच्या माध्यमातून संबंध देशातील बूथ सक्षमीकरणाच्या माध्यमातून स्पेशली देशाचे लाडके पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी खरं म्हणजे कधीच लोकसभेमध्ये इतक्या जागा आणू गेल्या 10 वर्षात कधीही त्यांनी अशा पद्धतीची घोषणा केली। तो त्यांचा आत्मविश्वास त्यांनी सभागृहामध्ये 1 बूथ 10 यूथ कधी 20 यूथ आहेत, काही ठिकाणी 30 यूथ पण झालेले आहेत। अशा पद्धतीच्या रचनेच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीनं संबंध देशव्यापी बूथ विजय अभियान आजपासून 6 दिवस देशभर माननीय मोदी साहेबांनी सरत्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये येत्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशात भारतीय जनता पार्टीचे 370 आणि एनडीएचे 400 खासदार निवडून येतील अशा पद्धतीची घोषणा केली होती। या घोषणेच्या परिपूर्तीसाठी भारतीय जनता पार्टीचा देशातला सर्व कार्यकर्ते अगदी बुथापर्यंत हे काम करावेत, कामाला लागावेत आणि बूथ सक्षमीकरण करावं आणि त्या बूथाच्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून 270 आणि एनडीएचे 400 पार असे खासदार निवडून आणण्यासाठी बूथ विजय अभियान राबवावं असं आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डा साहेबांनी संबंध देशातल्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं आजपासून 6 दिवस देशभरामध्ये बूथ विजय अभियान राबवलं जात आहे। बूथ जीता देश जीता हे भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य आहे आणि या बूथाच्या ताकदीवरती सक्षमीकरणावरतीच संघटनेच्या मजबूतीकरणावरतीच आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने देशामध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये 303 खासदार निवडून आणलेले होते। आता तर विकास आणि भारतीय जनता पार्टीची ही संघटनात्मक मजबूती या सगळ्या गोष्टीचा मिलाप म्हणून या वेळेला 2024 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीए असे 400 जागा निवडून येतील असा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पुढचे 6 दिवस आपल्या बूथ सक्षमीकरणाचं काम करतील। 370 म्हणजे मतं आपल्याला मताधिक्य मिळवून द्यायचं आहे। ज्या मतदारांनी गेल्या वेळेला मतदान म्हणजे केलेलं नव्हतं त्याही लोकांना गेल्या 10 वर्षातली माननीय मोदी साहेबांची कामगिरी सांगून त्यांनी मतदान करावं अशी विनंती केली जाणार आहे। सर्व स्तरातल्या लोकांना सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचून विविध विधानसभा निहाय अशा पद्धतीचे बूथांचे पेज प्रमुखांचे वॉरियरचे संमेलन घेऊन या पुढच्या 6 दिवसामध्ये मताधिक्य कसं वाढेल आणि जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन आपला खासदार कसा निवडून याच्यासाठी बूथ विजय अभियान राबवलं जाणार आहे। आता पाहूयात मतदानाच्या पेटीत जो काही निकाल येईल त्यातून आपल्याला लक्षात येईल ना लोक जरांगेचं ऐकतात की कोणाचं ऐकतात ते निकाल लागल्यानंतर आपल्याला समजेल। हे सगळं राजकीय आहे, याच्या पूर्ण मागे या सगळ्या गोष्टीच्या मागे राजकीय षडयंत्र आहे आणि या षडयंत्राचा खरं म्हणजे काहीही उपयोग होणार नाही। भारतीय जनता पार्टीने जे देशामध्ये आणि राज्यामध्ये जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे ते उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होईल। नांदेडच्या जागा जर खासदार हेमंत पाटील यांना नाही मिळाली तर आम्ही महाआघाडीचा इथे धर्म पाळणार नाही याबद्दल काय? तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे।
भारतीय जनता पार्टी की त्यांना तिकीट नाकारत नाही आहे किंवा त्यांना तिकीट द्याही म्हणत नाही आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि तो त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवावं, त्यांचे नेते ठरवतील. त्याचा फटका बसेल असं वाटतं का? अजिबात बसणार नाही. इथं भारतीय जनता पार्टीला जे मतं मिळणार आहेत ते माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून, त्यांनी केलेल्या विकास कामावर विश्वास ठेवून मतं मिळणार आहेत. त्यामुळे कोणाच्या काही सांगण्यावरून कुठल्याही पद्धतीचं मताधिक्य घडणार नाही.